नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डबल एका नवीन ब्लॉगमध्ये। सध्या मी चाललो शेतामध्ये। हे बा मी हातामध्ये का त्याला म्हणते तर कामुन्याचे फुलं। म्हणजे आपल्या गावामध्ये आज दिवसभर गाणेच वाजत राहिले। म्हणजे आपल्या गणपतीजवळ गणपती बसले ना आपल्या गावामध्ये, तर त्याच्यामुळे काय आपल्याला गावामध्ये ब्लॉग बनवता आला नाही। जवळपास संध्याकाळचे 4 वाजत आले काय की, त्याच्यामुळे आता म्हणलं काहीतरी दाखवा आपल्या वावरामध्ये। काय दाखवायचं आता? कालच तर पाहिलं तुम्ही इथे जे की आपण पाळी धरली जादूचा व्हिडिओ, ते पाहिला तुम्ही। मग आता काय करावं म्हणलं, म्हणजे ते गाण्यामुळं काय होते, कॉपीराईट येते आपली, बाकी काय नाही। त्याच्यामुळं म्हणजे थोडंसं पण गाणं नाही टाकता येत आपल्या याच्या, म्हणजे व्हिडिओमध्ये म्हणा किंवा ब्लॉगमध्ये म्हणा। गाणं टाकलं की कॉपीराईट येते। पहिले काय होत होतं, 10 सेकंद आपल्याला कोणतं बी गाणं घेता येत होतं, पण आता समजा काहीच घेता येईना। 2 सेकंद बी नाही घेता येईना आणि 1 सेकंद बी नाही घेता येईना, कारण की कॉपीराईट येते। मग कॉपीराईट आलेलं चालत नाही ना यूट्यूबवर। समजा म्हणजे ते म्हणते तर नाही बा तुम्ही कॉपी करायले, त्याच्यामुळे ते कॉपीराईट देते। आता आलो वावरामध्ये, आता काय दाखवा तुम्हाला। एक गोष्ट आहे दाखवतो तुम्हाला वावरामध्ये। हे पहा मी आलो, तुम्हाला म्हणलो त्या जादूजवळ। जादू एखादी दाखवू का तुम्हाला? जादू 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 दिसते का? दिसली का? ही होय जादू, एक जादू आहे। अजून एक दुसरी कुठे सांगते, ही एक होय जादू है की नाही? आता अशा जादू काय जास्त नाही ता आपल्या तुरीच्या तासामध्ये। हे आपण काल पाळी धरली होती ना, तर आता सध्या जरा म्हणजे असं मस्त मोकळं वाटायला, काही गवत वगैरे तेवढं वाटण झालं। आपल्या कापसाला सध्या हे असं मोठं गवत आहे ना, ते उपटू आपण उद्या परवा। बाकी कापूस म्हणला तर असा आहे बा, हाईट काय तेवढी नाही। हाईट आहे जवळपास म्या कमर इतकी, जवळपास एवढी हाय कुठं की घाट राहतं 1-2 हे अशी, तेवढं विशेष नाही। आता संध्याकाळ बी झाली, एकदा वातावरण बी पहा। तिथं आहे चंदरमामा आणि त्या बाजूला आहे आपलं गाव। आणि आता काय नाही, आता मग आता चला घराला। अंधारात काय दाखवा तुम्हाला। हे होय आपल्या गावाचा वडा आणि ते होय आपल्या गावाचा पूल। एक दिवस या वड्यावर एवढा पूर होता, सगळं तुम्ही पाहिलं मागच्या ब्लॉगमध्ये। एकदम आपल्या त्या पुलाच्या वरून पूर जाऊ लागला होता। चला तर दमादमान जायला लागते। सध्या काय पाण्याचा फोर्स नाही तेवढा म्हणजे काहीच नाही, पण आता समजा एकदम नितळशार पाणी झालं। खालच्या बाजून वाहते, तिकडे पुलाकडे पाणी इकडून येते वाहत। सर्दी झाली आहे, बारक्या मासोळ्या आता आपण तुम्हाला दिसत नाही। मग मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।